नमस्कार. गेल्या 24 तासामध्ये मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई या सर्व भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत. 200, 250 ते 300 मिलीमीटरपर्यंत पावसाच्या नोंदी बऱ्याच ठिकाणी आपल्याला गेल्या 24 तासामध्ये दिसत आहेत. हवामान विभागाचे जे सांताक्रूजला ऑब्झर्वेटरी आहे त्यांनी 268 मिलीमीटर पावसाची नोंद केलेली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे महानगरपालिकेचे पण नेटवर्क आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी 300 मिलीमीटरपेक्षा पण जास्त पाऊस होताना दिसलेला आहे. संपूर्ण हा जो पाऊस आहे त्यातला जवळजवळ 80% पाऊस रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजल्यापर्यंत या छोट्या अवधीत पडल्यामुळे शहरामध्ये आणि उपनगरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला वॉटर लॉगिंग दिसतं आहे. काही ठिकाणी रेल्वे व्यवस्थाही प्रभावित झालेली आहे, वाहतूक व्यवस्थाही प्रभावित झालेली आहे. चांगली बाब ही आहे की गेल्या सकाळपासून सकाळी 7-8 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने थोडीशी उसंती घेतली आहे, थोडीशी उघडीप झाली आहे. त्याच्यामुळे जे पाणी बऱ्याच ठिकाणी साचलं होतं त्याचा निचरा होण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होईल. हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिलं आहे 24 तासासाठी मुंबईला, त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की पुढच्या 24 तासामध्ये मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवली आहे. येलो अलर्ट आहे मुंबईसाठी. त्यामुळे मुंबईकरांनी पुढच्या 24 तासांमध्ये या बाबतीमध्ये हवामान विभागाच्या नोंदी ज्या येतात आणि निरीक्षणे जे येतात, पूर्वानुमान जे आहे त्याची दखल घ्यावी आणि आपली काळजी घ्यावी ही नम्र विनंती. राज्यामध्ये आपण गेल्या काही दिवसापासून असं बघतोय की जूनमध्ये राज्यामध्ये पावसाने हवी तशी परफॉर्मन्स हवा तसा परफॉर्मन्स दिला नाही आहे. खास करून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपल्याला पावसाची आकडेवारी समाधानकारक नव्हती. पण सर्वसाधारणतः गेल्या एक आठवड्याभरामध्ये राज्यामध्ये आपण बघतोय की कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी येत आहेत. जे घाट भाग आहेत, जिथे आपलं धरण क्षेत्र आहे त्या ठिकाणी पण आपल्याला चांगला पाऊस दिसतो आहे. कोकणामध्ये गेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या सर्व भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आल्या आहेत. काही ठिकाणी आपल्याला परत एकदा 200 ते 300 मिलीमीटर पावसाच्या नोंदी पण आपल्याला गेल्या 24 तासांमध्ये होताना दिसत आहेत. पुढच्या 24 तासासाठी हवामान विभागाने जे अलर्ट दिले आहेत किंवा पुढच्या 2 ते 3 दिवसासाठी जे अलर्ट दिले आहेत त्याच्यामध्ये कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट आहे, घाट भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे. पण घाट भागामधले ऑरेंज अलर्ट जे आहे, जसं पुणे, सातारा जे ऑरेंज अलर्ट आहे ते जे अलर्ट आहेत ते घाट भागासाठी आहेत, ते जिल्ह्यांसाठी नाही आहेत. त्याप्रमाणे तशी नोंद घ्यावी. कोल्हापूरसाठी 24 तासामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे, तर कोल्हापूरमध्ये पाऊस अजून चांगला दिसण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये पण आपल्याला तशाच प्रकारचा वाढलेला पाऊस पुढच्या 24 ते 48 तासामध्ये दिसेल. एकंदर मध्य महाराष्ट्र आणि त्याच्या संलग्न असलेल्या मराठवाड्यातल्या बहुतांश भागामध्ये आपण गेल्या 24 तासामध्ये किंवा गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतो की मेघगर्जनेसह पाऊस पडतो आहे. 40 मिलीमीटर ते 50 मिलीमीटर पावसाच्या नोंदी बीड, जालना, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, लातूर या ठिकाणी आपल्याला या अशा प्रकारचे आकडे दिसत आहेत. ही शेतकऱ्यांसाठी आणि कृषीसाठी चांगली गोष्ट आहे. अशाच प्रकारचं पूर्वानुमान, मेघगर्जनेसह पावसाचं पूर्वानुमान मराठवाड्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस हवामान विभागाने दिलेलं आहे. त्याची कृपया आपण नोंद घ्यावी. धन्यवाद. पुण्यामध्ये बऱ्याचदा मला माझ्याकडे मेसेजेस येतात की पुण्यामध्ये हवा तसा पाऊस पडत नाही आहे. पण जर का आपण आकडेवारी बघितली घाट क्षेत्रातली, खास करून भीमा आणि कृष्णा जे आपलं बेसिन आहे त्याची जर का खोरे जे आहे त्याची जर का आपण आकडेवारी बघितली तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला 200 ते 250 मिलीमीटर किंवा 100 ते 150 मिलीमीटर पावसाची आकडेवारी रोज दिसते. याचा अर्थ असा आहे की धरण क्षेत्रामध्ये जे पाणलोट क्षेत्र आहे त्या ठिकाणी घाट भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पडतो आहे आणि नक्कीच त्याचा फायदा राज्याला आणि एकंदरच विभागाला होण्याची शक्यता आहे. शहर विभाग पुणेमध्ये गेल्या जून महिन्यापासून ते आतापर्यंत तसा काही समाधानकार पाऊस पडला नाही आहे याची खंत बऱ्याच पुणेकरांना आहे. पण 2 वेळा असं झालं, एकदा वडगाव शेरीला आणि एकदा चिंचवडला
ढगफुटी सदृश्य पाऊस म्हणजे 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस एका तासामध्ये पडला आणि काही ठिकाणी तशा प्रकारची पूर सदृश्य परिस्थिती पण निर्माण झाली होती. पण एकंदरच पुण्यामध्ये अजून चांगल्या पावसाची, शहर भागामध्ये अजून चांगल्या पावसाची गरज आहे आणि येणाऱ्या कालामध्ये तशा प्रकारचं पूर्वानुमान हवामान विभागाने पण दिलेलं आहे. जुलै महिन्यामध्ये राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. खूप चांगली आकडेवारी आहे. म्हणजे मला माहीत नाही, मी रोज ती वेबसाईटवरती टाकत असतो. आपल्याकडे कृष्णा आणि भीमा खोरे जे आहे त्याची आकडेवारी जर का आपण बघितली वेबसाईटवरती रोज येते, ती मी रोज ट्विटरवरती टाकत असतो. तर 150 ते 200 मिलीमीटर पाऊस धरण क्षेत्रामध्ये रोज होतो आहे आणि त्याचा फायदा बऱ्याच ठिकाणी आहे. जर का तुम्ही बघितलं तर नद्या धोक्याच्या पातळीच्या वर आहेत, धरणं भरायला वेळ आहे, आत्ता सुरुवात झाली आहे, त्यामुळे तशी काय अपेक्षा फार मोठी नाही आहे. पण पाऊस पॉझिटिव्हली धरण क्षेत्रामध्ये पडतो. विचार केला तसं कोल्हापूर आणि कोकणात थोडं अजून दिसतंय, काही भविष्यात काय इशारा देते? संपूर्ण राज्यामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आतापर्यंत पडलेला आहे. काही जिल्हे असे आहेत विदर्भातले आणि मराठवाड्यातले 1-2 जिल्हे सोडले तर बाकी ठिकाणी मला असं वाटतं की पाऊस समाधानकारक आहे. पण तो अजूनही चांगला तशाच प्रकारे असेल तर नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता खूप चांगली आहे. तर मुंबई आणि पनवेल पट्ट्यामध्ये MMRDA रिझल्टसाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी काय तुम्ही आवाहन कराल पावसाचे? कारण काल पण पनवेल नवी मुंबईत झालं, नंतर आज मुंबई. मला असं वाटतं की महानगरपालिका मग ती ठाण्याची असेल किंवा मुंबईची असेल किंवा नवी मुंबईची असेल, मला असं वाटतं की त्यांचा भारतीय हवामान विभागाची जी कार्यालय आहेत मुंबई किंवा पुणे यांच्याशी त्यांचा चांगला संबंध आहे. जे आकडेवारी आहे त्याची रिअल टाईममध्ये देवाणघेवाण होत असते. जे 24 तासाचं पूर्वानुमान आहे शहरासाठी, जे दर 6 तासांनी अपडेट होतं, त्याचबरोबर नावकास्ट जे पुढच्या 3 ते 4 तासामध्ये रडार आणि उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या छायाचित्राद्वारे दिलं जातं, या सर्वांची माहिती ऑनलाईन वेबसाईटवरती आहे, मौसम ॲपवरती आहे, दामिनीवरती आहे. त्याचबरोबर मुंबई लाईव्ह हे पण आपले एक ॲप आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातली जवळजवळ 101 रेनफॉल स्टेशन जे आहेत दर 15 मिनिटाचा डेटा त्याच्यावरती अपडेट होत असतो आणि तो डेटा त्याच्यावर उपग्रहाद्वारे मिळणारे छायाचित्र, लोकेशन स्पेसिफिक फोरकास्ट, ही माहिती सतत त्या ॲपद्वारे दिली जाते. मला असं वाटतं की हे जे ॲप आहे मुंबईकर ह्याचा फायदा नक्कीच घेत असतील. जर का नसेल तर ते ॲप डाउनलोड करा आणि आपलं जे प्लॅनिंग आहे दिवसाचं किंवा पुढच्या काही तासाचं प्लॅनिंग जरी असेल तर नक्कीच मला असं वाटतं की अशा प्रकारची जी ॲप आणि माहिती आहे त्याचा वापर नक्कीच करण्याची गरज आहे असं मी म्हणेन. मुंबईत पहिल्यांदा ह्या सीझनमध्ये 300 मिलीमीटरपेक्षा जवळपास जास्त पाऊस पडलेला आहे. तर हा विक्रमी आहे की कसं? सर्वसाधारणतः जुलै महिना जो आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी मुंबईमध्ये ऑनसेट झाला जून महिन्यामध्ये 9 जूनच्या आसपास, त्यावेळी दुपारी बरगतचं ऊन होतं. मला असं वाटतं बऱ्याच लोकांनी मला ट्विटरवरती आणि सोशल मीडियावरती मला काही प्रश्न विचारले की हवामान विभागाने मुंबईत पाऊस दाखल झाला असं म्हटलं आहे, पण कडक ऊन आहे, काय प्रकार काय? आणि संध्याकाळनंतर जो पाऊस झाला त्या दिवशी तो 200 मिलीमीटर पाऊस बऱ्याच ठिकाणी नोंदवला गेला. तर हवामान जे आहे हे जे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आपण जिथे राहतो तर अशा ठिकाणी अशा प्रकारच्या तीव्र बदलांची शक्यता नाकारता येत नाही आहे. मुंबईमध्ये काल जे 24 तासात घडलं तर काल दिवसभर पाऊस हलका ते मध्यम होता आणि रात्री 1च्या नंतर त्याने जोर पकडला आणि नेमकं 250 ते 300 मिलीमीटर पाऊस तिथे नोंदवला गेला. मला असं वाटतं की जे आपदा नियंत्रण विभाग आहे राज्याचं आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचं आणि हवामान विभाग यांच्याबरोबर आपले हॉटलाईन्स आहेत, SMS आहे आणि ईमेलद्वारे, टेलिफोनद्वारे बऱ्याचशा प्रकारे हवामान विभाग ह्या सर्वांशी संपर्कात असतं. मग ते मंत्रालय असू दे किंवा तिकडचे अधिकारी असू दे, तर संपूर्णपणे संपर्कात असल्या कारणाने बऱ्याच चांगल्या प्रकारची माहितीची देवाणघेवाण होते, ज्याच्याने निर्णय घेताना त्याचा फायदा नक्कीच त्यांना होतो. मुंबईत आज भरती पण आहे 2 वाजता, त्याचं आणि पुढच्या भविष्यात काय आहे? कारण मुंबई जे आहे, तुमचे प्रश्न खूप चांगले असतात. मुंबई हा किनारपट्टीचा भाग आहे आणि ज्यावेळी मान्सून सुरू होतो
त्यावेळी पुढच्या 120 दिवसांमध्ये म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत रोज किती भरती येणार, त्याची उंची किती असेल, किती वाजता येणार, या सर्व प्रकारच्या नोंदी हवामान विभागाकडे येतात आणि त्यानुसार त्या दिवशी जर का भरती 4.5 मीटर उंचीची असेल आणि त्या दिवशी जर का मुसळधार पावसाची शक्यता असेल तर मग त्याच्याने बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज मला असं वाटतं की जे टाईड लेवल आहे, भरतीची जी लेवल आहे ती मला वाटतं की 2 मीटरपेक्षा कमी आहे आणि आज येलो अलर्ट आहे मुंबईसाठी, त्यामुळे तशा प्रकारचा कुठलाही धोका नाही आहे. तर मला असं वाटतं की मुंबईकरांनी तरी पण हवामान विभागाची जी माहिती आहे, पावसाची आकडेवारी आहे, पूर्वानुमान आहे, याच्याकडे ते नेहमीच बघतात आणि त्यांना अजूनही चांगल्या माहितीची अपेक्षा आहे आणि हवामान विभाग ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.